Hello students, I am S.S. Sawant from Krishna Mahavidyalaya, Retre Budruk. Welcome to the part 15 of the topic vectors. In this lecture, we will learn some definitions and formulae in three-dimensional geometry. First definition is of direction cosines. Definition is, if alpha, beta, gamma are the angles made by the line OP with positive directions of x, y and z axis, then cos alpha, cos beta, cos gamma are called direction cosines of the line OP and they are denoted by LMN. आता इथं एक स्पेस दिलेला आहे, हा एक स्पेस आहे. स्पेस हा एक्स वाय झेड ॲक्सिसनी बनलेला आहे. त्या स्पेसमध्ये एक लाईन ओ पी आहे आणि ओ पी ह्या लाईननं एक्स ॲक्सिस बरोबर अल्फा, वाय ॲक्सिस बरोबर बीटा आणि झेड ॲक्सिस बरोबर गॅमा इतका अँगल केलेला आहे. तर ओ पी ह्या लाईननं एक्स, वाय आणि झेड ॲक्सिस बरोबर जे केलेले जे कोन आहेत त्या अँगल्सना त्या लाईनचे म्हणजे ओ पी ह्या लाईनचे डायरेक्शन अँगल्स असं म्हणायचं आहे. आणि अल्फा, बीटा, गॅमा हे ओ पी ह्या लाईनचे डायरेक्शन अँगल्स असतील तर कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा ह्या तीन नंबर्सना ओ पी ह्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स असं म्हणायचं आहे. आणि हे तीन नंबर्स LMN न डिनोट करायचे आहेत. जे L म्हणजेच कॉस अल्फा असेल, M म्हणजेच कॉस बीटा असेल आणि N म्हणजेच कॉस गॅमा असणार आहे. ओ पी ह्या लाईननं एक्स, वाय, झेड ॲक्सिस बरोबर केलेले कोण जर अल्फा, बीटा, गॅमा असतील तर त्यांच्या कोसाइन रेशोजना म्हणजे कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा ह्या तीन नंबर्सना ओ पी ह्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स असं म्हणायचं आहे. आणि ते LMN ह्या सिम्बॉलनं डिनोट करायचे आहेत. म्हणजे L हाच कॉस अल्फा असेल, M म्हणजेच कॉस बीटा असेल आणि N म्हणजेच कॉस गॅमा असणार आहे. आता इथं आपल्याला एक्स ॲक्सिसचे जर डायरेक्शन कोसाइन्स काढायचे असतील तर एक्सनं एक्स बरोबर केलेला कोण किती आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. एक्सनं एक्स बरोबर केलेला कोण हा 0 असणार, म्हणजे ह्या केसमध्ये अल्फा 0 येईल. तर एक्स आणि वायमधला अँगल 90 आहे म्हणजे बीटा 90 येईल आणि एक्स आणि झेडमधला अँगल हा सुद्धा 90 आहे म्हणजे गॅमा 90 येणार. म्हणजे अल्फा, बीटा, गॅमाच्या व्हॅल्यू इथं 0, 90, 90 आहेत. आता त्या ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या एक्स ॲक्सिसचे कोसाइन्स काढण्यासाठी. तर एक्स ॲक्सिसचे कोसाइन्स कॉस 0, कॉस 90 आणि कॉस 90 अशी होतील. आता कॉस 0 1 आहे म्हणजे 1 कॉस 90 हा 0 आहे आणि कॉस 90 पुन्हा 0 येईल. म्हणजे एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शन कोसाइन्स ह्या 1, 0, 0 अशा येणार आहेत. आता त्याच पद्धतीनं आपल्याला वाय ॲक्सिसच्या जर डायरेक्शन कोसाइन्स काढायचे असतील तर आपण वाय आणि एक्समधला अँगल हा 90 येईल, वाय आणि वायमधला अँगल हा 0 येईल म्हणजे बीटा 0 झाला आणि वाय आणि झेडमधला अँगल पुन्हा 90 येईल. म्हणजे वाय ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल हे 90, 0, 90 असणार आहेत. आणि कोसाइन्स काढण्यासाठी त्या व्हॅल्यू ह्याच्यामध्ये ठेवल्या तर वाय ॲक्सिसच्या डायरेक्शन कोसाइन्स ह्या कॉस 90, कॉस 0 आणि कॉस 90 म्हणजे कॉस 90 0 आहे, 0, 1, 0 अशा असणार आहेत. आणि सिमिलरली झेड ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल्स काय येतील, झेड ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल्स हे 90, 90, 0 येतील. म्हणजे त्याच्या कोसाइन्स कॉस 90, कॉस 90, कॉस 0 म्हणजे 0, 0, 1 अशा येणार आहेत. म्हणजे एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शन कोसाइन्स ह्या 1, 0, 0 अशा असणार आहेत. वाय ॲक्सिसच्या डायरेक्शन कोसाइन्स ह्या 0, 1, 0 अशा असणार आहेत. आणि झेड ॲक्सिसच्या डायरेक्शन कोसाइन्स ह्या 0, 0, 1 अशा असणार आहेत. तेच इथं नोटमध्ये लिहिलेलं आहे. तर अल्फा, बीटा, गॅमा ह्या अँगल्सना डायरेक्शन अँगल्स ओ पी ह्या लाईनचे डायरेक्शन अँगल्स म्हणायचं आहे.
हा एक्स ॲक्सिस बरोबर केलेला अँगल, हा वाय ॲक्सिस बरोबर केलेला अँगल आणि हा झेड ॲक्सिस बरोबर केलेला अँगल असेल. द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ॲक्सिस आर 100, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वाय ॲक्सिस आर 010 आणि डायरेक्शन कोसाइन्स ऑफ झेड ॲक्सिस आर 001 हे असणार आहेत. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ झेड ॲक्सिस आर 001. आता रिझल्ट, हे जे रिझल्ट आहेत हे आपण डायरेक्ट एक्झाम्पलमध्ये वापरायचे आहेत. पहिला रिझल्ट जो आहे तो असा आहे, इफ अल्फा बीटा गॅमा आर द डायरेक्शन अँगल्स मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन्स ऑफ एक्स वाय झेड ॲक्सिस, देन कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. अल्फा बीटा गॅमा हे डायरेक्शन अँगल्स आहेत लाईनचे आणि ते डायरेक्शन अँगल्स असतील, अल्फा हा एक्स ॲक्सिस बरोबर केलेला कोन, बीटा हा वाय ॲक्सिस बरोबर केलेला कोन आणि गॅमा हा झेड ॲक्सिस बरोबर केलेला कोन असेल, तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. आता ह्या कॉस अल्फालाच आपण एल म्हटलं आहे, कॉस बीटाला यम म्हटलेलं आहे आणि कॉस गॅमाला यन म्हटलं आहे. म्हणजे तोच रिझल्ट इथं लिहिला आहे, इफ एल एम एन आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन एल, देन एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1. हे महत्त्वाचे रिझल्ट आहेत, ते आपण एक्झाम्पल सॉल्व करताना वापरणार आहे. अल्फा बीटा गॅमा हे डायरेक्शन अँगल्स असतील मेड बाय द लाईन विथ एक्स वाय झेड ॲक्सिस, देन कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. आणि तेच फक्त एल एम एन नोटेशन वापरून इथं खाली लिहिलेलं आहे, एल एम एन इफ एल एम एन आर डायरेक्शन कोसाइन्स, देन एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1. तर पुढची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन ऑफ डायरेक्शन रेशोची आहे. डेफिनेशन ऑफ डायरेक्शन रेशोज इज, इफ एल एम एन आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ए लाइन and if there exist real numbers a, b, c such that L upon a equal to m upon b equal to n upon c equal to k, then a, b, c are called direction ratios of the line. The LMN ह्या कोसाइन्स आहेत. कोसाइन्स म्हणजे काय तुम्हाला आता माहिती झाले. आणि LMN कोसाइन्स असतील आणि ए बी सी हे 3 नंबर्स असे अस्तित्वात असतील जेणेकरून एल अपॉन ए इक्वल टू एम अपॉन बी इक्वल टू एन अपॉन सी ह्या 3 रेशोंची व्हॅल्यू एकच कॉन्स्टंट येत असेल, तर अशा 3 नंबर्सना त्याच लाईनचे डायरेक्शन रेशोज असं म्हणायचं आहे. म्हणजे हे जे रेशोज आहेत एल एम एन असतील तर त्या डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे डायरेक्शन कोसाइन्सना नोटेशन एल एम एन वापरले आणि रेशोजना नोटेशन ए बी सी हे वापरले. म्हणजे रेशो हे कोसाइन्सच्या पटीत असणारे नंबर्स असणार आहेत. एखाद्या लाईनचे रेशो हे त्या लाईनच्या डायरेक्शन कोसाइन्सच्या पटीत मल्टिपलमध्ये असणारे नंबर्स असणार आहेत. आता डायरेक्शन रेशो संदर्भात इथं काही रिझल्ट्स दिलेले आहेत. पहिला जो रिझल्ट आहे, अ लाईन हॅज इनफायनाइटली मेनी डायरेक्शन रेशोज. म्हणजे एका लाईनला इनफायनाइटली मेनी डायरेक्शन रेशोज म्हणजे डायरेक्शन रेशोजच्या व्हॅल्यू ह्या एका लाईनसाठी अनेक असू शकतात, अनेक असतात. सेकंड नोट, डायरेक्शन रेशोज ऑफ पॅरलल लाईन आर सेम ऑर इन प्रपोर्शन. म्हणजे पॅरलल लाईन्स असतील तर त्यांचे डायरेक्शन रेशो हे सेम तरी असतात किंवा प्रपोर्शनमध्ये तरी असतात. पॅरलल लाईनचे डायरेक्शन रेशो हे सेम असतील किंवा पटीत असतील. आता तिसरी नोट, रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन्स.
तर डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे LMNच्या व्हॅल्यू आणि डायरेक्शन रेशोज म्हणजे ABCच्या व्हॅल्यू येतील. आता त्या दोन रेशोमधलं, त्या दोन नंबर्समधलं रिलेशन काय आहे, इथं हा डायरेक्ट फॉर्म्युला आपण वापरायचा आहे. म्हणजे LMN ह्या डायरेक्शन कोसाइन्स असतील आणि ABC ह्या डायरेक्शन रेशोज असतील, तर L हा प्लस मायनस A डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A² प्लस B² प्लस C², M इक्वल टू प्लस मायनस B डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A² प्लस B² प्लस C² आणि N इक्वल टू प्लस मायनस C डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A² प्लस B² प्लस C². म्हणजे तुम्हाला रेशोज माहिती आहेत, रेशो म्हणजे ABC आणि LMN काढायचे असतील म्हणजे कोसाइन्स काढायचे असतील तर हे फॉर्म्युले तुम्हाला वापरावे लागणार आहेत. आता एक्झाम्पल आहे, फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द वेक्टर 2i बार प्लस 2j बार मायनस k बार. हा एक वेक्टर दिला आहे आणि ह्याचे डायरेक्शन कोसाइन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आता सोल्युशनमध्ये हा जो वेक्टर दिला आहे ह्याला A बार हे नाव दिलं आहे. लेट A बार इक्वल टू 2i बार प्लस 2j बार मायनस k बार. आता असा जर वेक्टर दिला असेल, ह्या वेक्टरला आपण कॉम्पोनंटच्या स्वरूपातील वेक्टर असं म्हणतो. कॉम्पोनंटच्या स्वरूपात जर वेक्टर दिला असेल तर हे IJKचे जे कॉम्पोनंट्स आहेत, कोइफिशियंट्स आहेत, त्या नंबर्सना ह्या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज असं म्हणायचं आहे. म्हणजे आता इथं A बारचे डायरेक्शन रेशो काय येणार, 2 2 -1 हे A बारचे डायरेक्शन रेशो असणार आहेत. मग डायरेक्शन रेशोजना आपण नोटेशन काय वापरलं, ABC. म्हणजे ABC हे 2 2 -1 आले. तर ABC दिलेत आणि आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स काढायचे आहेत म्हणजे LMN काढायचे आहेत. मग आत्ता आपण फॉर्म्युला बघितला आहे त्याचा वापर करायचा आहे. त्याच्यासाठी ह्या रूटची व्हॅल्यू लागणार आहे. स्क्वेअर रूट ऑफ A² प्लस B² प्लस C² इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 + 4 + 1 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 9 तो 3 येईल. आता फॉर्म्युला लिहिला आहे, इफ LMN आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ A बार देन L इक्वल टू प्लस मायनस A डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A² प्लस B² प्लस C², M इक्वल टू प्लस मायनस B डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A² प्लस B² प्लस C², N इक्वल टू प्लस मायनस C डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A² प्लस B² प्लस C². आता ह्याच्यात फक्त व्हॅल्यू ठेवलेत. पुढच्या स्टेपला L इक्वल टू प्लस मायनस Aची व्हॅल्यू 2 आहे, A हा 2 आहे इतर सबस्टिट्यूट केलं आहे आणि रूट हा 3 आहे म्हणजे L इक्वल टू प्लस मायनस 2/3. M इक्वल टू प्लस मायनस Bची व्हॅल्यू पण इथं सबस्टिट्यूट केले, B हा 2 आहे प्लस मायनस 2 डिवायडेड बाय रूट 3 आहे, रूटची व्हॅल्यू 3 आहे आणि N प्लस मायनस ब्रॅकेटमध्ये Cची व्हॅल्यू, C हा -1 तो इथं सबस्टिट्यूट केला आहे आणि रूटची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे L इक्वल टू प्लस मायनस 2/3, M इक्वल टू प्लस मायनस 2/3, N इक्वल टू प्लस मायनस 1/3. ह्या त्या वेक्टरच्या दिलेल्या वेक्टरच्या डायरेक्शन कोसाइन्स असणार आहेत. तर हे एक्झाम्पल तुम्ही त्याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द वेक्टर 3i बार मायनस 2j बार प्लस 6k बार. आता हा वेक्टर दिला आहे आणि याचे डायरेक्शन कोसाइन्स तुम्ही फाइंड आउट करायचे आहेत. सेम मेथडनं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पुढचं एक्झाम्पल, इफ अ लाईन हॅज द डायरेक्शन रेशोज 4 -12 18 देन फाइंड इट्स डायरेक्शन कोसाइन्स. आता इथं त्याच पद्धतीचं पुढचं हे एक्झाम्पल आहे, फक्त आता इथं रेशोज डायरेक्ट दिलेले आहेत, वेक्टर न देता डायरेक्शन रेशोज डायरेक्ट दिलेत आणि आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स फाइंड आउट करायचे आहेत. तोच फॉर्म्युला येणार आहे. सोल्युशन, गिवन डायरेक्शन रेशोज ऑफ द लाईन आर 4 -12 18
मग रेशोजना आपण ABC म्हटलेलं आहे, म्हणजे ABCच्या व्हॅल्यू 4 - 12 18 झाल्या. आणि रेशो ही रेशोशी संबंधित कॉन्सेप्ट असल्यामुळं त्याच्यातून तुम्ही एखादा कॉमन फॅक्टर असेल रेशोजमध्ये तर तो काढून टाकला तरी चालतो. आता हे 2च्या पटीतले नंबर आहेत, मग 2 हा कॉमन फॅक्टर आहे, तो कॅन्सल केल्यानंतर 2 - 6 9 ह्या रेशोच्या व्हॅल्यू घेतल्या तरी चालतात. आता 2 - 6 9 हे ABC झाले. तर एलिमेंट काढण्यासाठी आपल्याला ह्या रूटची व्हॅल्यू लागणार आहे. रूट A² + B² + C² इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 ह्या 2चा स्क्वेअर केला आहे, 36 - 6चा स्क्वेअर आणि 81 9चा स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 121 इक्वल टू 11. आता फॉर्म्युला लिहिलेला आहे. इफ एलिमेंट आर द डायरेक्शन कोसाइन्स देन L इक्वल टू ±A डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A² + B² + C², M इक्वल टू ±B डिवायडेड बाय स्क्वेअर रूट A² + B² + C², N इक्वल टू ±C डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A² + B² + C². तर याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. L इक्वल टू ±A ची व्हॅल्यू 2 आहे, 2 डिवायडेड बाय 11. M इक्वल टू ±B ची व्हॅल्यू इथं -6 आहे, डिवायडेड बाय 11. आणि N इक्वल टू ±C हा 9 आहे, इथं सबस्टिट्यूट केलं आहे आणि रूटची व्हॅल्यू 11. तर ह्या त्या लाईनच्या डायरेक्शन कोसाइन्स होतील.